काकू तुम्ही म्यूट आहात. म्यूट आहात काकू. हॅलो, आवाज येतो आता? हा आता आलं. आता इको येतोय. इको येतोय. आता नाही. ठीक आहे. इको येतो. परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका, परमपूज्य मंदाताई यांना साष्टांग वंदन. परम आदरणीय सुनील काका, आदरणीय नीलाताई यांना साष्टांग नमस्कार. श्रोते, आपल्याला साष्टांग वंदन करते. मागच्या श्लोकामध्ये आपण बघितलं की आचार्यांची ती प्रतिज्ञा होती. आचार्यांनी एक प्रतिज्ञा केली होती की आम्ही यापुढे ब्रह्माचे अजाती आणि अकार्पण्य स्वरूप सांगू म्हणून. ही आचार्यांची प्रतिज्ञा आहे. आणि आचार्यांची ही प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी आचार्य हेतू आणि दृष्टांत यांच्या माध्यमातून आम्हाला ब्रह्माचं अजातित्व आणि अकार्पण्य स्वरूप या ठिकाणी सांगतात आहे. आणि काल आपण हे सगळं बघितलं. आज तोच भाग आपण परत बघणार आहोत. पण काल आपण नेमकं कशावर प्रकाश टाकला हे बघितलं की मग आज आपल्याला अधिक चांगला हा विषय समजेल. आणि म्हणून कशासाठी सांगितलं हे सगळं तत्वज्ञान. अस्तित्वाचा जीव हा मूळचाच ब्रह्मरूप आहे, तरी सुद्धा आम्हाला त्या जीवाचं सगळं ते स्वरूप सांगावं लागतं. कशासाठी सगळं? तर मंदबुद्धीच्या लोकांना आत्मतत्वाचे ज्ञान व्हावे, त्यांच्यात ती जिज्ञासा निर्माण व्हावी, यासाठी आम्हाला श्रुती त्या घटाचा दृष्टांत देते आहे. आणि घटाचा दृष्टांत देऊन समजावून सांगते आहे की जीव मूळचाच ब्रह्मरूप आहे. न कश्चित जायते जीवा, हे आम्हाला श्रुती या घटाच्या उदाहरणावरून समजून सांगताय. कारण देह भासमान हे आम्हाला पटत नाही. म्हणून घटातला आकाश आणि मठामधला आकाश जसं असतं, घट फुटला तरी आकाश जेथे आहे तेथेच आहे. तसा माझा जीव येत नाही आणि जात नाही, कारण वास्तविक जीव हा जन्मलेलाच नाहीये. पण आम्ही मंदबुद्धी आहोत आणि म्हणून आम्हाला मंदबुद्धीच्या साधकासाठी हे सांगावं लागतं. म्हणून देह सापेक्ष जो आहे तो चिदाभासयुक्त जीव आहे. देहाशी संबंध नाही हे साक्षीत्व जो करतो तो साक्षी आहे. आणि देहनिरपेक्ष जो आहे ब्रह्म आणि आत्मा आहे. म्हणून परमात्म्यापासून जीवाची वास्तविक उत्पत्ती होत नाही. जीव मूळचाच ब्रह्मरूप आहे. म्हणून घटातला आकाश, मठातला आकाश असं जरी आम्ही म्हटलं तरी सुद्धा घट फुटला तरी आकाश जेथे आहे तेथेच आहे. जीवाला निर्मिती नाही. परंतु इतकं असून सुद्धा आम्ही लोभ, मोह, मत्सर हे सगळं करतो. जीव नावाची गोष्ट अस्तित्वात नसताना सुद्धा हे आमच्या ठिकाणी हे सगळे विकार येतात. आणि हे विकार का येतात? कारण आम्हाला इथे या ठिकाणी सांगितलं की आमचं अज्ञान, मी आणि माझे हे जे अज्ञान आहे, या अज्ञानामुळे हे विकार आम्हाला छळतात. आणि म्हणून आम्हाला घटातलं पाणी दिसतं, परंतु आम्हाला घटामधलं चैतन्य दिसत नाही, असं काल आम्हाला सुनील काकांनी खूप छान सांगितलं. आणि म्हणून हे सगळे विकार आम्हाला जाणवतात. म्हणून चैतन्याकडे वृत्ती फिरवणे, ज्ञान व भक्ती हे जे संतांनी म्हटलेलं आहे हे अगदी बरोबर आहे. इतकं असूनही आम्हाला जीवाला सुख दुःख वेगळं का? प्रत्येक जीवाला सुख आणि दुःख वेगळं का असतं? जीव जर जन्मलाच नाही, तो जो ब्रह्मरूपच आहे, तर मग तरी पण सुख दुःख वेगळं का दिसतं?
तर याचा अर्थ एकच आहे की एका घटामध्ये अत्तराची बाटली ठेवली आहे आणि दुसऱ्या घटामध्ये काका म्हणतात की एखादा मेलेला उंदीर ठेवलेला आहे. तर जसं त्या दोन घटांच्या आकाशामध्ये त्या दोन घटांना जसा त्याचा सुवास आणि दुर्गंध असतो, त्याप्रमाणे प्रारब्ध ही घटामध्ये ठेवणारी बाटली जी आहे, अत्तराची बाटली असो की दुर्गंधाची बाटली असतो, ईश्वराने ती बाटली ठेवलेली आहे. आणि म्हणून आम्हाला सुख आणि दुःख वेगळे वाटतात, प्रत्येकाचे वेगळे वाटतात वस्तुतः. मग आता जर जीवच व्यवहार म्हणजे जीवच जर ब्रह्मरूप आहे, तर मग याच्यामध्ये वस्तुता बदल नाहीये, पण मग व्यवहारता बदल का आहे, असा परत एक प्रश्न आमच्या समोर उपस्थित केला गेला. तर त्याचं उत्तर पण मला खूप छान दिलेलं आहे की देहामध्ये कुटस्थ रूपाने तो राहतो, मन आणि बुद्धी अविद्या रूपाने, त्याच्यामुळे त्याचं स्वरूप झाकलं जातो अविद्या रूपाने. म्हणून आम्ही भांड आहे आणि पायली आहे, भांड्याने पाणी पितो म्हणजे, आणि पायलीने आम्ही धान्य मोजतो. हा व्यवहार्यता फरक जसा आहे, भेद आहे, तसाच व्यवहार्यता कार्य परत्वे भिन्नता असल्यामुळे या उपाधीमुळे हा बदल आहे. म्हणून परमार्थता एकच ब्रह्म आत्मा एकच आहे, जीव हा नाहीच आहे, परंतु व्यवहार्यता त्याच्यामध्ये फरक पडलेला आहे, म्हणून आम्हाला तो भेद दिसतो. म्हणून घटातील विकार आहे, आत्म्याला विकार नाही, विकार घटाला आहे. म्हणून कृमी, कीटक, सर्प, पक्षी, हत्ती, मानव ह्यात तो समत्वानी आहे. आणि हीच मांडणी आज जी आहे, ही मांडणी आज परत त्यासमोर अधिकारवाणीतून मांडल्या जात आहे. आपण त्याचं योग्य श्रवण करावं. रामकृष्ण हरी. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. वंशी विभूषित करान्नवनीरदाभा, पीतांबरा दरुणबिंब फलाधरुष्टा, पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा, कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने. शंकरं शंकराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः, सर्वेषां शंकरः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः. ज्ञानदं सद्गुरुं शान्तम् अज्ञानारण्यदाहकम्, नमामि परमाचार्यं श्रीमत्शङ्करधारिणम्. सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम्, अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्, वन्दे गुरुपरम्पराम्, वन्दे गुरुपरम्पराम्. सद्गुरुनाथ महाराज की. परम पूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी साष्टांग वंदन करतो. परम पूज्य मंदाताई त्यांच्या चरणारविंदांना नतमस्तक होतो. आदरणीय लीलाताई दातार यांना नमस्कार करतो. आपल्या सगळ्यातील हृदयस्थ परमेश्वराला वंदन करतो. गहन विषय, सूक्ष्म विषय ऐकण्यासाठी आज आपण एवढे जण उपस्थित आहात, त्यामुळे आपल्या सूक्ष्म अभ्यासू व्यक्तीचा वंदन, त्यातील परमात्म्याला वंदन. आजच्या विषयाला आपण सगळे मिळून प्रारंभ करू. त्यासाठी आपण शांतीपाठाने सुरुवात करूया. कोण म्हणतं शांतीपाठ? शांतीपाठ मी म्हणू का काका? हो म्हणा.
शांतीपाठ. कानी सद्वचन ऐकावे, यज्ञकर्मी समर्थ व्हावे, नेत्री शुभची पहावे आम्ही सदा. इंद्रिये आणि शरीर स्थिर करोनी स्तुतीपर, देवा लागी आयुष्य हितकर भोगो आम्ही. इंद्र महान कीर्तिवंत, पूषा अति ज्ञानवंत, चक्ररूप गरुड बलवंत, अरिष्टनाशो. जो चतुराननाचा पुत्र, बृहस्पती ज्ञानवंत, आमचे कल्याण अनंत करो सदा. सद्गुरुनाथ महाराज की जय. छान म्हटलंय शांतीपाठ. आवाजात सुधारणा झालीये. रामकृष्ण हरी. आपल्या सगळ्यांशी आज संवाद साधायला मिळतो आहे योग्य पद्धतीत. आज नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे आपण सगळे म्हणून नीट ऐकू शकतो. आणि या विषयात ऐकणं हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. श्रवण जर एकदा शास्त्र शुद्ध झालं ना, तर त्याचं मनन शास्त्र शुद्ध होतं. आणि या दोन्ही गोष्टी जर शास्त्र शुद्ध झाल्या तर सटर पटर साधनामध्ये जीव स्वतःला गुंतवत नाही. शब्द काकांचा आहे. सटर पटर साधना. मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला. आपल्या मनाने जीव साधना करतो. गंमत अशी पाहायला मिळते की अनुग्रह दिल्यानंतर सुद्धा आपल्या मनाने साधना करतात. आणि आश्चर्य वाटतं या वेळेला, अशा वेळेला म्हणून सटर पटर साधना हा काकांचा शब्द मला खूप आवडला. याचं कारण असं आहे की अनुग्रह घेतल्यानंतर सुद्धा त्याचे आपल्या मनाने उपास तापास करणं काही थांबत नाही. व्रतवैकल्य करणंही काही थांबत नाही. इतक्यांदा तितक्यांदा 16 वेळा, 21 वेळा, 108 वेळा अशा पद्धतीने तो स्वतःला साधनेच्या रूपाने छळूनच घेतो. आम्ही यांनी एवढे एवढे स्तोत्र म्हणत असतो, एवढं एवढं पठण करतच असतो. यातून आम्ही स्वतःला सोडवून घेतलेलं नाही. आम्ही गुरु केले, पण गुरुनी दिलेल्या साधने व्यतिरिक्त आम्ही या सुद्धा साधनांमध्ये व्हिडिओ बंद करावा. सरलाताई, आम्ही ह्या दिलेल्या साधनांमध्ये स्वतःला अडकवून घेतलेलंच असतं. आणि म्हणून मग प्रगती नाही होत. गुरुदत्त साधन हे वेगळं आणि मनोनीत साधन वेगळं. मनोनीत साधन मनाने केलेल्या कल्पनांना निस्तरण्यासाठी असतं आणि गुरुदत्त साधन वास्तव स्वरूप जाणून घेण्यासाठी असतं. मी काय करायला पाहिजे? गुरुदत्त साधन करायला पाहिजे. कारण जे त्या क्षेत्रात तिथपर्यंत पोहोचले आहेत, ज्यांनी ते प्राप्त केलेलं आहे, ज्यांनी अचीव केलं आहे, तिथे जाऊन जर मला पोचता आलं तर योग्य आहे. आणि नाही तर मी काहीतरी केलं. काकांनी एका ठिकाणी लुटूपुटू साधन असा सुद्धा शब्द वापरला. असं जर मी लुटूपुटू साधन करत राहिलो तर आमचं बरंच बरं असतं. आणि
काकांनी त्याला दृष्टांत दिलाय. तो दृष्टांत काकांचाच आहे, तो सांगतो तुम्हाला. एका माणसाने ट्रॅक्टर विकत घेतला आणि त्याला 3 रिकाम्या काड्याच्या पेट्या बांधल्या, आगडवी बांधली आणि दोरीने खिचायचं. त्याऐवजी त्या 3 रिकाम्या आगडव्या त्यांनी त्या ट्रॅक्टरला बांधल्या आणि ट्रॅक्टर त्या रिकाम्या आगडव्या खिचायला लागल्या. तो सगळ्यांना सांगायला लागला की बघा, माझा ट्रॅक्टर किती पॉवरफुल आहे, तो 3 काड्या पेट्या ओढतो. ह्यात त्याला भूषण सांगायचं आहे की 3 काड्या पेट्या ओढल्या जातात. असे काहीतरी मनाने केलेल्या लुटूपुटू साधनांमुळे होतं, सटरपटर साधनांमुळे होतं. सद्गुरू जागे करत असतात, संत जागे करत असतात, आपल्याला सावधही करत असतात की अरे बाबा, किरकोळ साधनांच्या मागे लागू नको, फुटकळ साधनांच्या मागे लागू नको, लुटूपुटू साधनांच्या मागे लागू नको. खेळण्यातल्या साधनांच्या मागे लागू नको. आणि असं जेव्हा सांगतात तेव्हा त्याला जर ते समजलं तर मग कार्पण्य दोष त्याच्यामधला निघून जातो. कार्पण्य दोष पहत स्वभाव, भगवद्गीता सांगते आपल्याला. आणि कार्पण्य दोषाचा सविस्तर अर्थ आपल्याला उपनिषद सांगते की साधनाच्या संगतीने मला मोक्ष मिळेल. मी जीव आहे, ब्रह्म सर्वव्यापी असलं, निरपेक्ष व्यापक असलं तरीही मी निरपेक्ष व्यापक न होता सर्व व्यापक होऊ शकतो. अशा भ्रमामध्ये ईश्वराचं पूजन करणे, मी जन्माला आलेलोच नाही अशी वस्तुस्थिती असताना स्वतःला जन्माला आले असं समजणे, आपले वाढदिवस 61, 75व्या साजऱ्या करणे, याला कार्पण्य दोष असं म्हणतात. अनेक धर्मांनी सांगितलेले जे मार्ग आहेत त्या मार्गांना न समजून घेतल्यामुळे असे दोष जीवामध्ये येतात आणि विलक्षण प्रकार असतात ते. आपण जर ट्रेन मध्ये बसलो असेल तर आपल्या बाजूला थोडासा ओंगळवाणा गरीब माणूस जर बसला तर कपाळावर आठ्या येतात आणि जरा सूटबूट घातलेला दिसणारा जंटलमन जर आपल्या शेजारी बसला तर आपल्याला बरं वाटतं. याचं कारण असं की आपल्या मनाने आम्ही सगळे हे विचार करून ठेवलेले आहेत. दिसायला आणि असायला सगळ्यांमध्ये एकत्व आहे. आणि वस्तुतः मी जीव नसून ब्रह्म आहे या विचारांना तिलांजली देऊन मग आम्ही काय करतो, आपल्या मनाने काहीतरी करतो आणि मग त्याचे परिणाम लुटूपुटू साधनांमध्ये होतात. म्हणून जीवाची उत्पत्ती झाली आणि मी जीव झालो असा जो भ्रम आहे, या भ्रमातून आम्हाला काढण्यासाठी भगवत पूज्यपाद आणि श्रुती माऊली 4थ्या कारिकेपासून प्रारंभ करते. घटादिषु प्रलीनेषु घटाकाशादयो यथा. घटामधला आकाश, एका घटामधला आकाश आणि अन्य घटांमधला आकाश हे वेगवेगळं आहे असं आम्हाला वाटतं, नवे खात्री असते. मला थोडस तुमच्याशी संवाद साधायचा आहे आणि तो आज संवाद साधणं फार गरजेचं आहे. काल तो साधता नाही आला, विषय एक्सप्लेन करताना आवाजातल्या व्यत्ययामुळे मला बोलता नाही आलं.
मी जीव आहे, मला अवयव आहे, नाक, कान, डोळे, हात, पाय हे अवयवांची नाव आहे. आता जीवत्व पक्क केल्यानंतर बुद्धीमध्ये अवयव माझे आहेत असं पक्क वाटायला लागतं. आणि असं वाटता वाटता अवयव मी आहे असं वाटायला लागतं. देह आणि इंद्रिय हे मी आहे असं वाटायला लागतं. तुम्ही म्हणाल आम्हाला असं तर नाही वाटत हो कधी. उदाहरण दिलं म्हणजे आपल्याला समजेल. माझा हात दुखतो, याच्यामध्ये हात माझा आहे असं वाटतं. आणि मला तहान लागली, याच्यामध्ये तहानेला मी आहे असा स्पष्ट अर्थ आहे. म्हणजे देह आणि इंद्रिय दोनही माझे आहे असं वाटता वाटता मी आहे अशी खात्री होऊन जाते. आणि म्हणून मी झोपतो, मी चालतो, माझे पाय चालतात नाही म्हणत आपण. मी खातो, मी पाणी पितो, मी झोपतो, मी उठतो, मी बसतो. याचा अर्थ उठक बसक झोपणं, खाणं पिणं हे माझे व्यवहार नसून मीच आहे असं वाटायला लागतं. आणि केवढ्या मोठ्या भ्रमामध्ये आम्ही येऊन पडलो. आता या भ्रमाला आणखीन थोडी भर मी साधना करतो. साधना कोण करतं? बुद्धिस्टची दाभा. पण वाटतं काय? मी साधना करतो. आणि ह्या सगळ्या भ्रमांमधून मग लुटूपुटू साधन सुरू होऊन जातं आणि फजिती होते. तशी होऊ नये म्हणून आई श्रुती माता आणि सद्गुरु भगवत पूज्यपाद श्रीमदाद्य शंकराचार्य, त्यांचे परमगुरु भगवत पूज्यपाद श्रीमद गौडपादाचार्य यांच्याबाबत यांनी आपल्या या शंका निस्तनाभूत करण्यासाठी, नाहीशा करून टाकण्यासाठी, आपल्याला निप्रश्न केलेलं नाही आहे, निशंक करण्यासाठी हा सगळा विषय आहे. भगवत पूज्यपाद श्रीमद गौडपादाचार्य हे परमगुरु आहेत बरं का. ही परंपरा कशी असते एका शब्दात थोडस सांगतो. सद्गुरु गोविंद पादाचार्य, परमगुरु गौडपादाचार्य, परात्पर गुरु आणि परमेष्ठी गुरु अशी ही गुरु परंपरा आहे. आपले सद्गुरु गुरूंच्या गुरूंना परमगुरु असं म्हणतात, त्यांच्या गुरूंना परात्पर गुरु असं म्हणतात आणि त्यांच्याही गुरूंना परमेष्ठी गुरु असं म्हणतात. आपल्याकडनं जो अनुग्रह घेतो त्याला शिष्य असं म्हणतात आणि आपल्या शिष्याकडून जो अनुग्रह घेतो त्याला प्रशिष्य असं म्हणतात. म्हणून प्रशिष्य, शिष्य, गुरु, सद्गुरु, परमगुरु, परात्पर गुरु आणि परमेष्ठी गुरु अशी ही परंपरा आहे. आणि एकदा ही परंपराही तुमच्या कानावर घालून देतो. परंपरागत आलेलं जे तत्वज्ञान असतं ते विशिष्ट एका बांधिलकीमधून चालतं, म्हणजे मर्यादेमधून असतं. ज्याप्रमाणे नदी दोन काठांच्या मर्यादेतून चालते त्यामुळे ती समुद्रापर्यंत जाऊन पोहोचते. इकडे तिकडे कुठेही कशीही वाहत गेली असती तर समुद्राला जाऊन मिळाली नसती. म्हणून जीव ब्रह्मरूप होण्यासाठी आपल्याला संप्रदायाच्या चाकोरीतून चालण्यासाठी परंपरा मदत करत असते. तत्वज्ञानाची जी चाकोरी आहे त्याला संप्रदाय असं म्हणतात. आणि त्या संप्रदायाचा ज्यांनी अवलंब केला त्या व्यक्तींना परंपरा असं म्हणतात. त्यांनी परंपरा चालवली, संप्रदाय सांभाळण्याची परंपरा त्यांनी चालवली. लक्षात आलं आता आपल्याला सगळ्यांना. ह्या एक बेसिक गोष्टी स्पष्ट करतो आणि पुढे चालतो की आमच्या बुद्धीला मी साधना करतो, साधना माझ्याकडनं होते आणि मीच देह आहे, मीच
इंद्रिय आहे असा जो भ्रम तयार झाला आहे आणि सगळे जीव भिन्न भिन्न आहेत असाही एक भ्रम तयार झाला आहे. आणि या भ्रमामधून आम्हाला श्रुती माऊली दूर करण्याचा आता प्रयत्न करते आहे. आम्हाला वाटतं की सगळ्या जीवांमध्ये वेगवेगळे आत्मे आहेत. आता सगळे जीव म्हटलं तर इथे आपण सगळे शतकापेक्षा अधिक असलेली लोक, सगळ्यांमध्ये आत्मा वेगवेगळा आहे असं आमच्या मनाला वाटतं. नाही तर आम्ही आणि ते वेगळे आहोत असं तर वाटतंच की नाही. आत्मे वेगळे आहे हा शास्त्रीय भाषा झाली. पण मी तुमच्यापेक्षा वेगळा आहे, तुम्ही त्यांच्यापेक्षा वेगळा आहात असं वाटतं की नाही वाटत? आणि वाटतं. म्हणून आमच्यामध्ये व्यवहार भेद आहे. आणि व्यवहार भेद असल्यामुळे आम्ही एकमेकांना वेगळं समजतो. काल एक साधक माझ्याशी बोलले की आता आम्हाला हे कळायला लागलंय, असं वाटतं की हे लवकर आता अचीव होऊन जाईल. मी त्यांना सांगितलं की लवकर अचीव होणं कठीण आहे. शनैः शनैः ते हळूहळूच होतं. आणि आपल्या बुद्धीला त्या दिशेने चालना द्यावी लागते. कारण ही पहिले दिलेली चालना ही द्वैतातून असते. त्याच्यामुळे द्वैत घट्ट होण्याची शक्यता खूप आहे. एकदा वाटचाल करायला लागल्यानंतर जर आपल्याला टनेल लागत असेल, बोगदा, तर त्या बोगद्यातून वाटचाल करताना अंधार आहेच. तो तुम्हाला ग्राह्य धरावा लागेल. आणि त्या अंधारामध्ये आपल्याला चालता येईल इतपत टॉर्चचा प्रकाश आपल्या जवळ असला पाहिजे. ती श्रुती माऊली आहे. ती बरोबर वाट दाखवते. गीता आणि श्रुती माऊली हे माहेरची आणि इकडले नाव आहेत. एकाच मातेचे दोन नाव असतात. एक माहेरचं नाव असतं आणि एक सासरचं नाव असतं. तसं श्रुती माता आणि गीता माता अशा एकाच आईचे दोन नाव आहेत. आता माहेर सासर समजवण्यासाठी सांगितलं बरं का, नाही तर पुन्हा तुम्ही विवाह वगैरे मध्ये आणाल असा भाग नाही आहे तो. एकाच व्यक्तीचे दोन नाव असू शकतात. तसं गीता माता आणि श्रुती माता ही एकच आहे. आणि ती काय आहे? दयाळू आहे म्हणून माता आहे. कृपाळू आहे, कारण नसताना कृपा करते. तिचं हृदय द्रवतच असतं. हे आईचं वैशिष्ट्य आहे. म्हणून यांना माऊली म्हटलं आहे. या माऊलीमध्ये एका माऊलीचं ऍडिशन आहे, ते आहे गुरु माऊली. त्यांचं मन तुटतच असतं, नेहमी तुटत. परवा ज्या वेळेला आपण बोललो तर काकांचा फोन आला होता. काका म्हणले, अरे फोन करत जा. मला फोन करत जा असं काकांनी सांगावं. त्यांना त्रास होऊ नये म्हणून मी कमीत कमी फोन करतो, म्हणजे सहसा करतच नाही. पण हे 2-3 वेळा घडल्यानंतर आता ठरवलं की मी थोडा फोन काकांना करणार. कारण ते सारखं म्हणतात आणि आपल्याला ते बरं वाटत नाही. लाजिरवाण आहे माझ्यासाठी. मी फोन करणारच. काकांनी आठवण करण्यासारखं भाग्य काय असू शकतं. या भाग्याचा परिणाम असा आहे की जीवाजीवाचा भेद होणार नाही. आता आम्ही असा भेद करतो का, याबद्दल आपला सुरू आहे. एकावर प्रेम करतो, एकाचा द्वेष करतो, एकाचा लोभ करतो, एकाचा मराठीतला राग करतो, एकाबद्दल कुत्सित बुद्धी ठेवतो, एकाला अगदी सरळ वाटचाल करायला मोकळीक देतो, त्याला कुठे अडथळाच येऊ देत नाही. जीवाजीवामध्ये आम्ही भेद करतो. कारण स्वगत भेद, सजातीय भेद आणि विजातीय भेद करण्याची जीवाला सवय आहे. आणि आत्मा भेदरहित असल्यामुळे त्याच्यामध्ये कुठलाही भेद नाही. मूळ मुद्दा आहे घटामधलं असलेलं आकाश. आणि प्रश्न विचारला की एकाला दुःख होतं, सगळे जर आत्मे सारखेच आहे. सगळ्या घटांमधलं आकाश. मला तुम्हाला पुन्हा सांगायचं आहे, तो मुद्दा थोडा सुटला तो आता सांगून देतो.
आम्ही स्वतःला अवयव आणि अवयवी समजतो. हातपाय, नाक, कान, डोळे हे अवयव झाले. हे ज्या देहाला आहे त्या देहाला अवयवी असं म्हणतात. अवयव आणि अवयवी समजलं. आम्ही अवयव आणि अवयवी समजतो स्वतःला. आत्मा निरवयव असल्यामुळे त्याला अवयव नाही म्हणून तो अवयवी सुद्धा नाही. शांतपणे ऐकून घ्या. नोट्स काढण्याची घाई करू नका. शांतपणे बुद्धीमध्ये ठसवून घ्या. आत्मा निरवयव असल्यामुळे त्याला अवयव नाहीत आणि म्हणून तो अवयवी सुद्धा नाही. परत लक्षात घ्या, शास्त्राचं वर्णन हे नेहमी वेगळं असतं. माझ्याजवळ पैसा नाही म्हणून मी श्रीमंत नाही. व्यावहारिक भाषेमध्ये माझ्याजवळ पैसा नाही म्हणून मी श्रीमंत नाही. पण लगेच दुसरा माणूस म्हणेल, मग तुम्ही गरीब आहात. मग तुम्ही गरीब आहात. त्याचा अर्थ तसा होत नाही. धन नाही एवढंच सांगण्याचा भाग आहे. दारिद्र्य आहे असं सांगण्याचा भाग नाही आहे. म्हणून शास्त्रामध्ये दृष्टांताचा किस काढायचा नसतो. एक भिकारी एका श्रीमंत माणसाकडे पैसे मागायला आला. साहेब, काही खायला द्या, पोटाला काही अन्न द्या. नाही, 4 आणे तरी द्या. तो म्हणे माझ्याजवळ कोट्टू सुद्धा नाही. तो म्हणे चला मग माझ्या बरोबर भीक मागायला. त्याचा असा अर्थ नाही की त्याच्याजवळ काही नाही. त्याचा अर्थ असा आहे की त्याला द्यायचं नाही. तसा एकांगी विचार दृष्टांताचा नेहमी करायचा असतो. दृष्टांताची चिरफाड कधी करायची नसते. मग आत्म्याला अवयव नाहीत. आत्मा निरवयव आहे. मग सगळ्या घटांमध्ये तो आहे. मग हे त्याचे अवयव झाले की नाही एवढे. त्याच्याबद्दल दृष्टांत देतात आणि हा दृष्टांत आज आता शेवटी देतो आहे. यानंतर हा दृष्टांत देणार नाही, कारण हे दृष्टांत आता लागू पडत नाही. आपण एवढ्या उंचीवर येऊन पोहोचलो आहे. उदाहरण देतो. सुवर्ण आहे. सुवर्णाचा नेकलेस झालं, बांगडी झाली, पाटली झाली, अंगठी झाली. आता सुवर्णाचे एवढे अलंकार झाले. हे सुवर्णाचे अवयवच आहे. पाणी आहे, त्याची लाट झाली, त्याचा तरंग झाला, त्याचा फेस झाला. हे पाण्याचे अवयवच आहे. कारण अवयवाच्या संदर्भात आपण त्यावेळेला पाण्याला बघतो. आपण पाणी म्हणत नाही, लाट म्हणतो. आपण सुवर्ण म्हणत नाही, नेकलेस म्हणतो. आपण सुवर्ण म्हणत नाही, बांगडी किंवा पाटली घातली असं म्हणतो. म्हणजे मी तुला मारीन, हात उगारीन, म्हणजे आम्ही हात उगारलेला आहे. हात हा आमचा अवयव झाला. नेकलेस, पाटली, बांगडी हा आमचा अवयव झाला. लाट, तरंग हा पाण्याचा अवयव झाला. आणि आत्मा तर निरवयव आहे. म्हणून आत्म्याला आता हे समजावून सांगताना यापुढे सुवर्णाचंही दागिन्याचं उदाहरण, सुवर्ण आणि दागिन्याचं उदाहरण देता येणार नाही. कारण अवयव अवयवी भेद आहे याच्यामध्ये. पाणी आणि लाट हेही उदाहरण आता चालत नाही. आता आपण अद्वैताच्या उंचीला आलोय. मग आता तुम्ही खूप उदाहरणं छान देता म्हणून आम्हाला कळतं असं म्हणणाऱ्यांना मला विनंती करून सांगायचं आहे की आता उदाहरणं संपुष्टात आले. आता काय उदाहरण द्यावं लागतं. 10 घटांमध्ये वेगवेगळं आकाश भासतं. आता त्या आकाशाला सोन्याच्या दागिन्याप्रमाणे वेगवेगळे आकार आले आहेत का हो? ओळख, उघड, माठ आणि रांजण 4
घटाचे प्रकार घेऊ. बोळकं, सुगडं, माठ आणि रांजण. आता त्याच्यामध्ये असलेल्या आकाशाला 4 आकार आहेत का? याचं उत्तर नाही असं आहे. सोन्याला नेकलेस, बांगडी, पाटली, अंगठी असे आकार आहेत. पाण्याला लाट, तरंग असे आकार आहेत. आणि आत्मा निराकार असल्यामुळे आणि आत्मा निरवयव असल्यामुळे आत्म्याला आकारही नाही, आत्म्याला अवयवही नाही. म्हणून सुवर्ण आणि पाणी याचे उदाहरणही थिटे पडतात. आता फक्त आकाशाचं उदाहरण देत आहेत. ही अद्वैताची उंची आहे, लक्षात घ्या. यासाठी संप्रदाय आणि परंपरा यांनी वाटचाल करावी लागते. सद्गुरूंच्या अनुग्रहाशिवाय संप्रदाय आणि परंपरेमध्ये आम्ही समाविष्ट होत नाही. पुस्तकांच्या वाचनाने ही गोष्ट शक्य होत नाही, कितीही बुद्धी असो. विवेकानंदांना आणि भगवत पूज्यपादांना अनुग्रह घ्यायची गरज पडली नसती. त्यांची अचाट बुद्धी, काय बुद्धिमत्ता आहे त्यांच्याकडे. पण तरी सुद्धा त्यांना या वाटचालीसाठी सद्गुरु सामर्थ्यांना शरण जावं लागलं. आपला विषय आहे की आता सुवर्ण आणि पाणी हे दृष्टांत सुद्धा थिटे पडतात. म्हणून आकाशाचा दृष्टांत आहे बोळकं, सुगडं, माठ आणि रांजण. एखादा धिप्पाड माणूस असतो, जाऊ द्या, नसेल लक्षात ठेवत तर हत्ती लक्षात ठेवा. हत्ती असतो, एक मनुष्य असतो, एक पक्षी असतो आणि एक कीटक असतो. बोळकं, सुगडं, माठ आणि रांजण. 4ला 4 दिले. कीटक, पक्षी, मनुष्य आणि हत्ती. आता ह्यांच्यामध्ये आकाश म्हणजे स्पेस ही त्या आकाराची आहे का? उत्तर नाही असं आहे. ही त्या अवयवाप्रमाणे आहे का? हो, याचंही उत्तर नाही असं आहे. पण सुवर्ण आणि पाण्यामध्ये तसं म्हणता येईल. म्हणून आता दृष्टांत फक्त आकाशाचा देत आहे. ज्याप्रमाणे आकाशाला आकार नाही, ज्याप्रमाणे आकाश निरवयव आहे, त्याप्रमाणे आत्म्याला आकार नाही आणि आत्मा निरवयव आहे. आणि म्हणून प्रत्येक जीव ज्या वेळेला आपण बघतो, उंच ठेंगणा, मध्यम आणि अगदी बालक जन्मलेला, असे 4 घेऊया आपण. ज्याप्रमाणे आपण या 4 जणांचे 4 आकार बघतो, तेव्हा यांच्यात 4 आत्मे आहे असं आम्हाला वाटतं. पहिला भ्रम, ते आत्मे लहान मोठे आहे असं वाटतं. दुसरा भ्रम, आणि असं या भ्रमातून आम्हाला बाहेर काढण्याकरता ज्योती माऊली आणि भगवत पूज्य पादांनी आपला संपूर्ण ताकद पणाला लावली. आणि त्या ताकदपणाला लावल्यानंतर आमच्यामधली उपाधिजन्य मलिनता नष्ट करण्यासाठी एवढे उदाहरण दिले. आमच्यामध्ये काय भ्रम आहे? आम्ही देह आहोत, म्हणून मग आम्ही जन्मलो आहोत असं वाटतं. म्हणून मग आम्हाला मरण येईल असं वाटतं. आणि मग मरणाची भीती वाटते, जगण्याची धडपड होते. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये जीव नुसता पिंजून निघतो. आजकाल पिंजणं किती जणांना कळतं माहित नाही, पण जीव पिंजून निघतो. आणि हे जे पिंजणं आहे हे अतिशय दुःखावह असतं. ते पिंजणं ज्या वेळेला थांबतं त्यावेळेला ते सुखावह होतं. पण सुखावहानंतर पुन्हा दुःखावह होतं. त्याच्यामुळे सुखस्त्यानंतरम दुःखम, दुःखस्त्यानंतरम सुखम. मग जीवाला वाटतं की माझं दुःख दूर करण्यासाठी मला ईश्वराला शरण गेलं पाहिजे. तोच कर्माचा फळ देतो, कारण जीव ईश्वराधीन आहे. आणि जीवाने जर प्रयत्न केले तर जास्तीत जास्त तो ईश्वरापर्यंत पोहोचतो. पण तो आनंद रूप होऊ शकत नाही, सुख दुःखातच गटांगळ्या खातो.
कारण जास्तीत जास्त ईश्वर आशीर्वाद देईल. याच्या पलीकडे ईश्वर काही करू शकत नाही. म्हणून जीव ईश्वराधीन आहे आणि ईश्वर ब्रह्माधीन आहे. जीवाचं कल्याण करण्यासाठी ब्रह्माला काही करावं लागत नाही. ब्रह्माच्या सत्तेवरच जीव ब्रह्मरूप होतो. कारण सर्व जीवांमध्ये, आता सर्व जीव म्हटल्यानंतर कीटक, कृमी, सगळे पशु, पक्षी, वृक्ष, मनुष्य, हत्ती इथपर्यंत सगळे घेऊन टाका. यांच्यामध्ये एकच ब्रह्म आणि सारखेपणाने व्यापलं असतं. हत्तीत जास्त नाही आणि कीटकामध्ये कमी नाही. आता घटांमध्ये आकाश सारखं प्रमाणाने व्यापलं आहे हे लवकर बुद्धीला पटत नाही. कारण आम्ही व्हॉल्यूम बघणारे. बोळकं, सुगडं, माठ आणि रांजण यांचे व्हॉल्यूम बघणारे असल्यामुळे याच्यात जास्त आकाश आहे, याच्यात कमी आकाश आहे. अरे नाही रे, आत्मतत्व सगळ्या जीवांमध्ये सारख्या प्रमाणात आहे. सर्वत्र सदा सम, विभाग अधमोत्तम, मतीवशे संभ्रम विवंचित. आमच्या बुद्धीमुळे हा संभ्रम निर्माण झाला आहे. वास्तविक असं नाहीये. लहानशा अणूमध्ये मोठ्या वस्तूपेक्षा जास्त स्फोटकत्व आहे हे सिद्ध झालं आहे. त्याच्यामुळे कीटक जरी लहानसा असला तरी त्यात सर्व सामर्थ्य संपन्न असा आत्मा आहे. लहान कीटकातही तेवढाच आहे आणि मोठ्या प्राण्यामध्येही तेवढाच आहे. त्या आत्म्यामध्ये आकारानेही बदल भासला तरी झालेला नाही आणि म्हणून त्यात आत्म्याच्या आकाराचा फरक नाही आणि म्हणून आत्म्यात फरक नाही. काल 7 नंबरच्या कारिकांपर्यंत आलो होतो. त्यांचं सार तुम्हाला आज सांगतोय. असं कारिका क्रमांकाने नाही सांगत. आणि हे सार जर आम्हाला समजलं नाही तर आचार्य 8व्या कारिकेमध्ये दृष्टांत देतात. यथा भवती बालानाम गगनम मलिनम मलैहि तथा. लहान मुलं असतात त्यांना आकाश मलिन झालं, मळलं असं वाटतं. काल आपण घट सुगंधाने मळला असं म्हटलंय. आता सुगंधाने मळला हे वाक्प्रचार आम्हाला लवकर समजत नाही. दुर्गंधाने खराब झाला हे आम्हाला समजतं. पण ज्या अर्थी सुगंधाने त्यात सुगंध येतो आहे त्या अर्थी तो घट सुगंधाने मळला असं म्हणायला हरकत नाही. आणि दुसरा घट दुर्गंधाने मळला असं म्हणायला हरकत नाही. सुगंधानेही घट मळतो आणि दुर्गंधानेही घट मळतो. पण त्यातलं आकाश सुगंधीही होत नाही आणि दुर्गंधीही होत नाही. घट आपला देह आहे. हा देह गुणांनी मलिन होतो किंवा सत्वगुणांनी सुगंधी होतो. रजतमाने दुर्गंधी होतो. संकुचित वृत्ती तयारी होते. मला मिळालं पाहिजे असं रजोगुणाला वाटतं आणि त्याला बाजूला हटवून त्याला न मिळू देता मला मिळालं पाहिजे हा तमोगुणाचा प्रभाव असतो. दोन्हीही गुणांनी माझा घट जेव्हा मलिन होतो त्यावेळेला दुःखाचा काय होतो, पसारा मांडला जातो. आणि सत्वगुणाने जेव्हा तो सुगंधित होतो त्यावेळेला साधन करण्याचा भाग येतो आणि श्री गुरु त्यातून अविद्या नाहीसी करून साधनाने त्याला शुद्ध सत्वात आणतात, म्हणजे गुणातीतात आणतात. इथं प्रज्ञाची लक्षणं आणि गुणातीताची लक्षणं सारखी आहेत बघा, जर नीट कळलं तर. गुणातीत तदोच्यते कुणाला म्हणतात, तद उच्यते कोणाला गुणातीत म्हणतात. दोनही समान आहे. आणि म्हणून मग लक्षात येतं की आत्मा
सगुणही नाही आणि आत्मा निर्गुण सुद्धा नाही, कारण निर्गुण शब्द सगुण सापेक्ष आहे, म्हणून अगुण आहे. गुणाचा तिथे लवलेशच नाही. निर्गुण शब्दामध्ये सुद्धा गुणाचा लवलेश आहे, म्हणून अगुण सांगावं. अ म्हणजे नाही आणि गुण म्हणजे गुण, म्हणजे गुणच नाही म्हणून अगुण. आता गुण शब्द सांगताना गुण शब्दाचा उल्लेख तर करावाच लागेल, पण त्याला नकारात्मक पहिल्यांदा जोडला. उदाहरणं दिली आहेत की लवंगीचा वेल आहे, त्याला मुळं असतात, दांडी असते, पानं असतात, फुलं असतात, फळं असतात, याला अवयव असं म्हणतात. पण आकाशाला अवयव नाही, आकाशाला आकार नाही, म्हणून आत्मा आकाशासारखा आहे असं सांगावं लागतं. म्हणून आत्मा निराकार आहे, आत्मा निरवयव आहे. कसं समजलं? दिसायला शब्द लहानसा आहे, निरवयव, निराकार, पण याच्यात एवढे मोठे अर्थ दडलेले आहेत. जो निराकार असतो ना, तो कीटकामध्येही तेवढाच मोठ्या प्रमाणात असतो. आता मोठ्या प्रमाण नावाची तरी गोष्ट आहे का हो? हा एक प्रश्न आहे. सगळ्या ब्रह्मांडात जे व्यापलं आहे ना, ते ईश्वर तत्व, त्याला सर्वव्यापी असं म्हणतात. पण ब्रह्मांडाशिवाय सुद्धा जे व्यापलेलं आहे त्याला निरपेक्ष व्यापक, ते ब्रह्मतत्व आहे. ब्रह्मतत्वाच्या अधीन ईश्वर तत्व आहे आणि ईश्वर तत्वाच्या अधीन जीव तत्व आहे. ब्रह्माच्या अधीन ईश्वर आहे, ईश्वराच्या अधीन जीव आहे. आणि हे जर आमच्या लक्षात आलं तर जीवाला ब्रह्मरूप व्हायचं आहे, ईश्वर व्हायचं नाही. इथपर्यंतची तयारी. ज्याप्रमाणे अल्पबुद्धी लोकांना धुळीने आकाश मलिन झालं असं वाटतं, त्याप्रमाणे अविवेकी लोकांना रागद्वेषामुळे आत्मा मलिन झाला असं वाटतं. कुणाचा राग करतो, कुणाचा द्वेष करतो. कधी कधी स्वतःचा राग येतो, तरी सुद्धा आत्मा मलिन होत नाही. काल सगळं वाचून ठेवल्यामुळे आज पुस्तक न वाचता तुमच्या समोर व्यक्त करता आलं. आकाशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आकार दिसतात प्राण्यांचे, म्हणून आकाश मलिन झालं का हो? तासन तास ते आकाश बघावंसं वाटतं, रम्य असतं. आपण म्हणतो आता पुढचा टप्पा, आकाशात सूर्य उगवला. वाक्प्रचार बरोबर आहे, आकाशात सूर्य उगवला. वाक्प्रचार बरोबर आहे, याच्या पलीकडे बुद्धी काम नाही. ब्रह्मामध्ये जगत निर्माण झालं हे बरोबर नाही. आकाशात सूर्य उगवला हे बरोबर आहे, पण ब्रह्मामध्ये जगत निर्माण झालं हे बरोबर नाही. ब्रह्माच्या अधिष्ठानावर जगत भासलं हे बरोबर आहे. दुसरं, जगत ब्रह्मरूपच आहे हेही बरोबर आहे. तिसरं, ब्रह्मरूपच सगळं काही आहे, जगत केवळ कल्पना आहे, अजातवाद. असा टप्प्याटप्प्याने हा अद्वैताचा टप्पा आम्हाला नीट समजून जर गाठता आला तर परंपरेची कृपा होते आणि संप्रदाय आम्हाला मदत करतो. संप्रदायाचा टॉर्च सांगितला मी, उद्याच्या गडद अंधारातून जातात आणि तो आम्हाला थेट अद्वैतामध्ये घेऊन जातो, अद्वैतामध्ये नेतो, अद्वैत रूप करतो. हे बघा, खूप ढग आले आहेत, आता आपला खेळ थांबला पाहिजे. आकाशात ढग आले, आता खेळ थांबवा. आकाशातल्या ढगाचा खेळाशी काही संबंध नाही.
ढग सूर्याच्या आड आले म्हणून खेळ थांबला. आकाशात ढग आले म्हणून खेळ थांबला ही तर चुकीची गोष्ट आहे. पण आम्हाला तो भास झाला आहे. काही जण विमानातून जातात आणि ढग अगदी आपल्या हातात आहे असं वाटतं. काही जण उंच टेकड्यांवर चढतात, त्यावेळेला ढग आपल्या हाताला लागतात. परंतु ते आकाश निरभ्रच असतं. अभ्र म्हणजे ढग आणि अमर्यादच असतं. त्यामुळे आकाशात ढग आल्याने आकाशात काही फरक पडत नाही. त्याप्रमाणे जन्म, जरा आणि मरण आल्याने आत्मस्वरूपामध्ये काहीही फरक पडत नाही. ज्याप्रमाणे ढग आल्यानंतर आकाश जसंच्या तसं असतं. अहो, ढग आल्यानंतर कशाला, पाऊस पडल्यानंतर सुद्धा आकाश ओलं होत नाही. त्यामुळे जगत सत्यत्वाचा निश्चय जर आम्ही काढून टाकला आणि ब्रह्मसत्यत्वाचा निश्चय जर आम्ही केला, बद्ध जगताला खरं मानतो आणि सिद्ध ब्रह्म मी आहे या अनुभवात असतो. आम्हाला ब्रह्म सत्य आहे या अनुभवात गेल्यानंतर श्री गुरु कृपेने ते ब्रह्म मी आहे हे कळेल. आपल्या प्रयत्नाने ते ब्रह्म मी आहे असं कधीच कळणार नाही. आणि म्हणून जन्माला येण्याचं सुख आणि मरण्याचं दुःख याच्यामध्ये आम्हाला अविद्या नडवते. ढगाय ती अविद्या नडवते आणि मग आम्हाला वाटतं आम्ही जन्माला आलो, मग आम्ही अमुक अमुकाचा मुलगा किंवा मुलगी, अमुक अमुकाचा पती किंवा पत्नी, अमुक अमुकाचा आई किंवा वडील, समाजात प्रतिष्ठा, श्रीमंत अथवा दरिद्र, काय ज्या समजुती आम्ही करून घेतल्या असतील. मध्यम ही एक समजूतच आहे बरं का. आपल्यापेक्षा ज्या वरच्या लोकांना आम्ही बघतो आणि आपल्यापेक्षा ज्या खालच्या लोकांना आर्थिकदृष्ट्या आम्ही बघतो, तेव्हा आम्ही स्वतःला मध्यम समजतो. बाकी मध्यम, उच्च आणि दरिद्र अशा प्रकारचे, म्हणजे मध्यम, श्रीमंत आणि दरिद्र अशा प्रकारचे भेद वस्तुतः नाही आहेत, पण कल्पनाच्या अनुषंगिक आहेत. त्या कल्पना आम्ही एकदा मोडल्या की जीव ब्रह्मरूप झाला. जीवा ब्रह्मत्व आहे, संकल्प लोक. आणि कल्पना जर मोडल्या तर आमचं सुख दुःख संपतं. अशा पद्धतीने 8 कारिका या ठिकाणी झाल्या आहेत. 9व्या कारिकेमध्ये ते सांगतात, लहानशी आहे. मरणे संभवे चैव गत्या गमन योरपी हितौ सर्व शरीरेषु आकाशे ना विलक्षण. मीरा त्यांची आठवण करून म्हणत असतो, म्हणजे माझ्याकडनं चूक होऊ नये असा प्रयत्न करतो वाचताना. त्यांच्या आठवणीनेच बिनचूक वाचल्या जाईल, नाही तर माझ्याकडनंच काहीतरी चूक होईल. सर्व प्रकारच्या शरीरामध्ये जाणं येणं, जन्म मृत्यू हे असतच. आकाशामध्ये जाणंही नाही, आकाशामध्ये येणंही नाही. त्यामुळे आकाशामध्ये फक्त राहणार. आकाश असतं, असतची असे पाही असणे जया. या दृष्टीने आकाश वेगळं आहे आणि आत्मा या दृष्टीने वेगळा आहे. आत्म्याला जाणं नाही, आत्म्याला येणं नाही. 9वी कारिका. त्यामुळे देहात शिरतो आणि देहातून बाहेर पडतो, हृदयामध्ये भरलेला आहे, वगैरे वगैरे. हे कल्पित भ्रम जीवाला होता. आत्मा असा नसल्यामुळे सिद्धांना असा भ्रमच होत नाही. शांतपणे सगळं समजावून घेतलं आहे.
सगळ्या अवयवांबद्दल बोलतो आहे. हात, पाय, नाक, कान, डोळे, सुवर्ण, दागिना, लाट. आता सूक्ष्म अवयवांबद्दल या ठिकाणी उद्याच्या कारिकेमध्ये आपण घेणार आहोत. उद्या बुधवार आहे ना, हो, उद्या घेणार आपण. आणि शुक्रवारी आपण पंचदशी सुरू करतो, तत्वविवेक प्रकरण सुरू करतो. त्याच्यामुळे अनेक जे जीव आहेत त्यांच्यामध्ये काय शब्द आहे, संवितात्मा. संवित. त्यांच्यामध्ये संवित एकच आहे. खूप छान सांगितलं. अनेक जीवांमध्ये संवित एकच आहे. संवित म्हणजे आत्मा. हे तत्वविवेकात समजावून सांगितलं आहे. संहिता शब्द डोक्यात आल्यामुळे संवित एकदम येत नव्हता. अनेक जीवांमध्ये संवित एकच आहे. संवित म्हणजे आत्मा. पण आम्ही त्या अवयवांमध्ये भेद करतो आणि पुन्हा आत्मा एक आहे इथपर्यंत जाऊन पोहोचत नाही. म्हणून उद्या 10व्या कारिकेमध्ये सूक्ष्म अवयवांबद्दल बोलतो आहे. त्याला मनबुद्धी असं म्हणतात, त्याला अंतःकरण असं म्हणतात, त्याला देह असंही म्हणतात. म्हणून त्याला सूक्ष्म देह असं. म्हणून सूक्ष्म देह आणि कारण देह याच्यामुळे सुद्धा आम्ही भेद करतो आणि आत्मेमध्ये अशी भेद नाहीत. हे 10व्या कारिकेपासून उद्या आपण बघणार आहोत. आज माझ्या परीने मी आपल्याला सुवर्णाचा दृष्टांत आणि पाण्याच्या दृष्टांताला कशी मर्यादा आली अद्वैतामध्ये हे समजावून सांगितलं. आणि आता फक्त आकाशाचा एकच दृष्टांत राहिला की जो मला सांगता येण्यासारखा आहे. त्याच्यामुळे जगातले उदाहरणं देणे इकडले तिकडे गोळा करून हे आता शक्य नाही. कारण आपण आता एकमेव अद्वितीय, स्वगत, सजातीय, विजातीय, भेदशून्य अशा अद्वैत स्वरूपामध्ये विचरण करतो आहे. आता विचरण हा सुद्धा द्वैतातला भाग आणि सांगतो आहे हा सुद्धा द्वैतातला भाग. त्याच्यासाठी आकाशाचा दृष्टांत घेण्याशिवाय आता पर्याय नाही. आणि म्हणून खाली येता येत नाही. आपणच आपल्या बुद्धीच्या वरच्या स्तरावर आणा. म्हणजे ओंकार रूप अ, उ आणि म हे मकार सुरू आहे. हा मकार अद्वैत आहे, लक्षात ठेवा. ओंकारातला अकार आगम आहे, उकार वैतथ्य आहे आणि मकार अद्वैत आहे. आणि अर्धमातृका आणि बिंदू त्यातला बिंदू अलाहत शांतीने स्पष्ट केलेला आहे. जो दिसायला ओंकारामध्ये पण सूक्ष्म आहे. त्याचं वर्णन अलाहत शांती या 4थ्या प्रकरणामध्ये केलाय. ऐकणाऱ्यांनी आपली उंची, बौद्धिक पातळी तेवढी घेऊन जायची आणि तिथे आत्मस्वरूपाला शरण जाऊन आत्मरूप व्हायचं. बुद्ध शरण मनविच्छ. आणि बद्ध जो असतो तो फलाकडे येतो. मी साधन केलं, कृपणा हा फल हेत. माझं एवढं साधन झालं, मी इतके तास बैठक करतो. परवाच मला एकाने सांगितलं 4 तास माझं पद्मासन हलत नाही. मी म्हटलं छान आहे, उत्तम प्रगती आहे तुमची. असं आहे, जोपर्यंत आपल्याला कोणी अडचण विचारत नाही तोपर्यंत त्याला सल्ला देऊ नये. आणि विचारणारा आपल्या बुद्धीची झेप तपासण्यासाठी विचारत असेल तर त्याला असा जुजबी सल्ला द्यावा की पुन्हा तो आपल्या मागे लागणार नाही. फटकारून देऊ नये. असा जुजबी सल्ला द्यावा की त्याला समजल्यासारखं वाटतं पण उमजणार काहीच नाही आणि आपण सुटून जातो. त्याच्या जाळ्यातून आपल्याला पकडण्याचा प्रयत्न करण्याच्या जाळ्यातून आपण सुटून जातो आणि आपण आपल्या चिंतनामध्ये राहतो. अशा पद्धतीने आपण वाटचाल करूया. आदरणीय नीलाताईंचा व्हिडिओ सुरू आहे. कदाचित त्यांना काहीतरी प्रश्न विचारायचा असेल म्हणून त्यांनी तो ऑन केला असेल. तर आपल्या सगळ्यांना वंदन करतो, नीलाताईंना वंदन करतो. काही प्रश्न असेल नीलाताई तर आपण जरूर विचारा. स्वागत आहे. नाही काका, प्रश्न नाही आहे. नमस्कार. तर मला थोडं म्हणजे
डिस्कनेक्टच झाले होते, हो. पुन्हा जॉईन होत होते. आणि तुम्हाला जर प्रश्न विचारायचा असेल तर जरूर विचारा. हो प्रश्न नक्की काका. पण सर्वांना प्रश्न राहत नाहीयेत, मनामध्ये प्रश्न राहत नाहीयेत. आवाज छान झाला. तुम्ही असा आशीर्वाद दिला, आनंद झाला मला. रामकृष्ण हरी. काका रामकृष्ण हरी काका. काका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका.